शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जी काही प्रक्रिया ई-केवायसीची सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे, तर ही प्रक्रिया पूर्णपणे चुकीची होती अशी चर्चा आता माध्यमांमध्ये होऊ लागलेली आहे. आणि आठवडा लोटूनही जे 24 तासात किंवा 48 तासात शेतकऱ्यांच्या ज्या काही बँकेचं कर्ज खातं आहे, तर त्या कर्ज खात्याला पैसे जमा होणार असं सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं. मात्र 8 दिवस उलटून 10 दिवस उलटूनही अद्याप कुठलंच असे संकेत अद्यापपर्यंत कर्जमाफीचा पैसा जमा होण्याचे दिसत नाहीत. मग शेतकऱ्यांची कुठेतरी दिशाभूल केली गेली काय, किंवा ही कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे तर शेतकऱ्यांकडून केवायसी करण्याबाबत घाई करण्यात आली काय, किंवा चुकीची ई केवायसी करण्यात आली काय, याबाबतच्या ज्या काही चर्चा किंवा वावड्या उठत आहेत, तर या संदर्भात आपण पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये याची माहिती घेणार आहोत. की सर्वप्रथम 22 जुलै रोजी सरकारकडून 533 शेतकऱ्यांची एक पहिली प्रायोगिक तत्वावर पडताळणीसाठी एक यादी प्रसिद्ध करण्यात आली. ती बँकांकडे देण्यात आली आणि ती फक्त बँकेच्या सॉफ्टवेअर मध्ये दिसत होती. आणि त्याच्यानंतर जे काही सीएससी व्हीएलई अंतर्गत महा ऑनलाईनचं जे काही पोर्टल आहे, तर त्याच्यावर एक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाचं एक टायटल अपलोड करण्यात आलं. आणि त्या टायटल अंतर्गत सब टायटलवर क्लिक केल्याच्या नंतर ती जो रिडायरेक्ट करलं जात होतं, तर ते कर्जमाफीच्या साईटवर जाण्याऐवजी किंवा त्याचं जे काही सरकारकडून जे काही पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे, तर त्या पोर्टलचे जे काही केवायसी करणारे सीएससी व्हीएलई धारक होते, तर यांना त्यांचे युजर आयडी किंवा पासवर्ड किंवा कुठलेही लॉग इन क्रेडेन्शियल देण्यात आलेले नव्हते. मात्र या सीएससी व्हीएलईच्या पोर्टलवरून ही केवायसीची प्रक्रिया राबवण्यात आली. त्याच्यातून काही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कर्जमाफीच्या याद्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या. कृषी मंत्र्याकडून त्याबाबत सांगण्यात आलं, सारवासारव करण्यात आली की याद्यामधील रक्कम आणि प्रत्यक्ष पोर्टलवर दिसणारी रक्कम याच्यामध्ये फरक असू शकतो. तर तेव्हा पोर्टलवर जी रक्कम दिसते तीच रक्कम गृहीत किंवा ग्राह्य धरण्यात येईल किंवा तशीच ग्राह्य धरावी. शेतकऱ्यांनी स्वतःच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू नये असं कृषी मंत्र्यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं. आणि मग त्यातच शेतकऱ्यांकडून घाई करण्यात आली की केवायसी करण्याबाबत जी काही प्रक्रिया राबवण्यात आली, तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा सुरुवातीला साईटवर लोड येत असल्यामुळे सर्व्हर प्रॉब्लेम होता आणि केवायसी प्रक्रियेमध्ये बराच वेळ जात होता. आणि मग अशा स्थितीमध्ये 2-3 दिवसामध्ये ही केवायसी प्रक्रिया सुरळीत झाल्याच्या नंतर त्याच्यातून प्रिंट ही निघत नव्हती. त्याच्यातही ज्या काही केवायसी सीएससी पोर्टलवर करण्यात आल्या, तर त्याच्यामध्ये जी काही केवायसी करत असताना आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तो सर्च बॉक्समध्ये सर्च केल्याच्या नंतर शेतकऱ्यांचं जे काही कर्ज खातं आहे, कर्ज खातं, फार्मर आयडी आणि कर्जाची रक्कम ह्या गोष्टी त्या ठिकाणी दिसत होत्या. मात्र त्याच्यासाठी जो काही फार्मर आयडी दिसत असून सुद्धा जो काही ॲग्रीस्टॅगचा आयडी आहे, तर तो अनव्हेरीफाय दाखवत होता. बऱ्याच जणांनी तो ओटीपी घेऊन व्हेरीफाय केला, मात्र काहींनी व्हेरीफाय न करता तशीच ती केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. मग याच्यामध्ये सरकार असाही एक खोडा काढू शकतं की आमच्याकडे हा ॲग्रीस्टॅगचा फार्मर आयडी व्हेरीफाय नसल्यामुळे डाटा प्राप्त झालेला नाही, त्याच्यामुळे आम्ही कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा करू शकलो नाही, अशी पळवाट सरकारकडून काढली जाऊ शकतं. आणि सध्या जवळपास आता ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपत आलेला आहे, तरीही नवीन वाटपाबाबतची प्रक्रिया अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही. खरीपांचा वाटपाचा हंगाम आता संपत आलेला आहे. आणि मग सरकारकडून नेमकं कुठलं ह्या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्याला नेमकी कधी जमा होणार, याबद्दल अजून तरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.